स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। सकल ओबीसी समाजाच्या वतीने मौजे वडीगोद्री येथे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारे यांच्या उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी जिंतूर येथे भव्य रॅली काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। मौजे वडीगोद्री येथे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी समाजासाठी आंदोलन सुरू केले। त्या अनुषंगाने जिंतूर तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने जिंतूर येथे भव्य रॅली काढून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर जालना परभणी रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। प्रशासनातर्फे तहसीलदार जिंतूर यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले। तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की सध्या महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा आरक्षण हा ज्वलंत प्रश्न आहे। सरकारने सगळे सोयरे बाबतीत 26 जानेवारी 2024 रोजी तयार केलेला मसुदा ओबीसी प्रवर्गावर अन्यायकारक आहे। त्यातूनच जातीच्या मूळ पुराव्यावर खाडाखोड करून जवळपास 56 लाख कुणबी प्रमाणपत्रे शासनाकडून वाटप करण्यात आले। ज्या बेकायदेशीर नोंदी केल्या आहेत त्या तात्काळ रद्द कराव्यात, अन्यथा जिंतूर येथे साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचंही आंदोलनकर्त्यांनी तोंडी सांगितलंय। त्यामुळे या आंदोलनावर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा जिंतूर तालुक्यातील सकल ओबीसी समाज यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। यावेळी सकल ओबीसी समाजातील सर्व प्रमुख व्यक्ती उपस्थित होते। द्वेष करते त्यांना सोबत घ्या, परंतु जर या राखण्याचे चालना तर नक्षीमान फोटोने सांगितल्याप्रमाणे उद्यापासून सामूहिक धरणे आंदोलन धरलं जाईल। ते कायमचं ओबीसी आरक्षणाला संरक्षण करून पुन्हा एकदा सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी हाकेवर आलात, तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद, आभार। शेवटी सुरेश भैया नागरे या ठिकाणी बोलतील आणि सगळ्यांना नाश्त्याची सोय केलेली आहे। सकाळपासून सगळे उपाशी मला गेल्या 9 दिवसापासून आपले 2 बांधव उपाशी सुरेश भैयाने हरामखोरांचं त्याला उत्तर द्या, त्याला उत्तर द्या। आता तुम्हाला सांगतो, याच्यानंतर जर ओबीसी नेत्याबद्दल पंकजाताईबद्दल जर घरे होण्याचं काम कोणत्या हरामखोरांनी केलं त्याला तशा तसा प्रत्युत्तर दिलं जाईल। आणि इलेक्ट्रिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि प्रशासनाला विनंती आहे की आपण जास्त मनावर एकच बाजू घेऊ नका, नसतात तुम्हाला आम्ही आवड करून टाकू। या मतदारसंघाचं मागचं 35 वर्षाची वंशावळ काढा, आलटून पालटून तेच मतदार कुणाचं आहे? 40-45 लामानी, 40,000 वंजारी, 25,000 माळी, धनगर 45,000 मतदार आमचं, आणि गादीवर तुम्ही, घरचे 3-3। अरे 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 पाप झाला, पाप पाप, हे पाप धुवून काढा। आपल्या सगळ्याचे मार्ग आपण आपल्या हक्काचं आरक्षण खात आहे आणि आपलं आरक्षण कोणी घेत असते तर आपण बिलकुल घेऊ देणार नाही। आपण कधी कोणतं राजकारण केलं नाही, आपण प्रत्येक समाजासोबत राहिलो, आपण कधी पण प्रत्येकाला इज्जत दिली, प्रेम दिलं, आपल्या ओबीसी समाजाने सर्वांना इज्जत दिली, डोक्यावर घेऊन नाचले आपण सर्वांसाठी। पण आपल्यासाठी कोणी काय केलं हे आज आपल्याला कळालंय। मागच्या 6 महिन्यातून वर्षापासून आपण बघत आहेत, ते तिकडे उपोषणाला बसतायत। आम्हाला विरोध नाहीये, तुम्ही घ्या शैक्षणिक उपोषण, तुम्ही घ्या, पण तुम्ही शैक्षणिकला सोडून, शिक्षणाला सोडून तुम्ही राजकारणाचं जे तुम्ही मागतायत ते चुकीचं मागतायत, तुम्ही हे एकदम चुकीचं मागताय। आणि आमच्या कोणत्याही ओबीसी नेत्याला तुम्ही संपवायचा प्रयत्न करतात, हे चुकीचं आहे। प्रत्येक समाजाला आपला एक ओबीसी नेता, आपला एक नेता असतो, त्या समाजाला पुढे घेण्यासाठी तो धावपळ करतो। जसं वंजारी समाजासाठी गोपीराम मुंडे साहेब असतील, पंकजाताई असेल, प्रीतमताई असेल, धनंजय मुंडे असतील, तसा बंजारा समाजासाठी सुधारणा नाईक होते, तसेच छगन भुजबळ साहेब माई सभासाठी आहेत, असे धनगर समाजासाठी आपले जानकर साहेब आहेत। प्रत्येक समाजाला अधिकार आहे आपला एक नेता घेऊन जायचा, आणि तुम्ही त्या नेत्यांना साफ करण्याचं बोलताय, हे चुकीचं बोलताय आणि असं आम्ही बिलकुल होऊ देणार नाही। आज महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पेटलंय, ओबीसी जागृत झालेत, ओबीसीला माहितीये आज आपले दिवस आले आणि आपण आता एकजूट ज्या 350 ओबीसी समाज, आपली 350 ओबीसी समाजाची आपल्या आहेत, आपल्याला आपल्या दाखवायची आपली ताकद, आणि अशी एकजूट पुन्हा असंच ठेवा, मी अशीच आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संबोधित. स्वदेशी न्यूज साठी अजमत खान पठाण, जिंतूर।